सोलापूर शनिवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच। हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर देखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे। भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार साधारणतः 3 ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला असून शनिवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे रविवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाची संततधार। सोलापूर शहर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून हवेत प्रचंड गारवा निर्माण आहे। मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे रविवारी सकाळी सूर्यदर्शन झाले नाही। सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीपाच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे। यंदाच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात केली होती। त्यामुळे जिल्ह्यात यंदा विक्रमी प्रमाणावर खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या। काही काळासाठी पावसाने उघडीप देण्याची गरज होती, मात्र पावसाची संततधार सुरूच असल्याने शेतात उभ्या असलेल्या खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे। शेतातील सकल भागात पाणी थांबत आहे, त्यामुळे खरीपाची पिके पिवळी पडत आहेत। याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होणार आहे। शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे। शनिवारी सायंकाळी मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली। रविवारी सकाळी 10:30 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती। रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने चाकरमानी आणि विद्यार्थ्यांनी घरात बसूनच पावसाचा आनंद लुटला। मात्र सतत पडणाऱ्या या पावसामुळे शेतकरी वैतागला आहे।